हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेनूज ब्युटी हब. आणि आज आपण शिकणार आहोत खूप सुंदर आणि इझी, एकदम सोपी अशी हेअरस्टाईल. सो हेअरस्टाईल करताना डमीचे हेअर जे आहेत त्याचे पूर्ण नॉट्स काढले आहेत आणि एक पोनी करून घेतली आहे. रबर लावून छान क्लीन करून घेतले आहे. त्याचे 4 पदर केले आहेत आणि सेम सेक्शन घ्यायचे आहेत. आणि मी लेस घेतले आहे आणि लेस घेऊन प्रत्येक सेक्शनला पूर्ण जस्ट आपण कशी 3 पदराची पोनी घालतो, वेणी, तसं वेणी घालून घ्यायचं आहे लेस सोबत. असं मी 4 पार्टिशन केलं आहे. तुमचे हेअर जर जास्त बाउन्सी असतील, जास्त थिक असतील तर तुम्ही जास्तही करू शकता. मी ते 4 घेतले आहेत डमीच्या हेअरच्या अकॉर्डिंग आणि त्याची साधी सिंपल वेणी घातली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एकदम स्लोमध्ये मी अशा प्रकारे तुम्हाला वेणी घालून घ्यायची आहे. आता ही पूर्ण झाली. तशीच आपण दुसऱ्या बाजूला तुम्हाला पूर्ण हेअरमध्ये पोनी करून घ्यायची आहे. पोनी करताना लेस जी आहे ती एकसारखी दिसली पाहिजे. सेक्शन जे आहेत ते नीट अँड क्लीन असले पाहिजेत. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हे जे माझे स्टुडंट आहेत त्यांना मी ही हेअरस्टाईल शिकवली होती आणि हे जे काम आहे हे माझ्या स्टुडंटच आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आता जे आपण वेणी घालून घेतली आहे पोनी, त्याला आपण राऊंड घ्यायचं आहे असं आणि पिनने त्याला लॉक करायचं आहे. पूर्ण जो बन आहे आपण डोनट लावला आहे त्याला. आणि इतकं छान हेअरस्टाईल असं तुम्हाला पूर्ण जो डोनट आहे त्याला पूर्ण लॉक करायचं आहे, पूर्ण पॅक. आणि पिनने एकदम छान व्यवस्थित लॉक करून घेतल्यावर जो बन आहे तो किती सुंदर दिसत आहे. तुम्ही पाहू शकता. हा बन तुम्ही वेस्टर्नवरतीही करू शकता, ब्रायडल्सवरती करू शकता, सायडर्सवरती करू शकता. खूप इझी आणि खूप कमी प्रोडक्ट लागणारी हेअरस्टाईल आहे. आणि अशाच नवीन हेअरस्टाईल जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करून येस असं टाईप करा. आणि लवकरच मी तुमच्यासाठी अजून एक न्यू हेअरस्टाईलचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो तीही हेअरस्टाईल तुम्हाला खूप आवडणार आहे. तर व्हिडिओ पहा आणि नक्की सांगा हेअरस्टाईल कशी